नमस्कार, मी प्रेमा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. काही दिवसांपूर्वी आम्ही चांदोली अभयारण्यात गेलेलो होतो, म्हणजे चांदोली नॅशनल पार्क, जे कराडापासून अवघ्या 60 किलोमीटर अंतरावरती आहे आणि अतिशय सुंदर असं ठिकाण आहे. चांदोली इथे असणारा सह्याद्री व्याघ्र राखीव प्रकल्प जो आहे तो महत्त्वाचा म्हणजे 4 जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे: सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी. आणि आम्ही सगळे या ठिकाणी पहिल्यांदाच निघालो, त्यामुळे खूप जास्त एक्साइटेड आहोत. शर्विल, या साईडला बघ पिल्लू, हे बघ किती पवन चक्की आहेत बघ. थोडेफार तरी प्राणी दिसले पाहिजेत आपल्याला. वाघ तर दिसला पाहिजे व्याघ्र प्रकल्पामध्ये. वाघ दिसला तर पैसेच भेटले. आराम करताना दिसला तरी चालेल. सुंदर व्ह्यू आहे ना. ते ढगांची सावली बघ कशी पडली, तिथे सगळं सावली दिसते, एका साईडला असं ऊन दिसतंय. शर्विल बघितला ढगांची सावली. बोल ना बाळा. गेट कुठे आहे? पार्किंग. फोटो काढायची. आता आम्ही सध्या चांदोली व्याघ्र प्रकल्पाच्या गेट वरती आहे. स्वप्नील आहे ते हे करायला गेलेत, जे तिकीट आहे ते खरेदी करायला गेलेत. वातावरण येताना तर बरंच म्हणजे छान होतं. आता जरा गरमी जास्त आहे, पण थोडसा मध्ये मध्ये आभाळ येते, त्यामुळे फारसं काही जाणवत नाहीये. आणि गेट खोलतायत ते आता. चला, अभयारण्य बघण्यासाठी तुम्हाला इथे काही एंट्री फीस द्यावी लागते. तर इथे जे चार्जेस आहेत ते पर पर्सन तुमच्याकडून घेतले जातात. तसेच जर तुम्हाला आतमध्ये स्वतःची 4 व्हीलर घेऊन जायचं असेल तरी सुद्धा त्याचे वेगळे चार्जेस आहेत आणि गाईडसाठी वेगळे चार्जेस आहेत. आणि इथे 2 व्हीलर आतमध्ये अलाउड नाहीये, इथेच तुम्हाला पार्क करावी लागते. आणि त्यांच्या ज्या बसेस आहेत त्या काही वेळाने जसे की म्हणजे पर्यटक जेवढे येतील त्या पद्धतीने किंवा ते जेवढे संख्या आहे त्यावेळेला ते त्यांची गाडी काढतात आणि तुम्हाला फिरवून आणतात. तर हे जे डिस्टन्स आहे ते बरंच अंतर लांब आहे आणि आम्हाला काही कल्पना नव्हती की आतला रस्ता कसा आहे किंवा नक्की कुठे बघायचं, प्राणी कुठे दिसू शकतात किंवा काही कल्पना नव्हती. मग ह्या सर्व गोष्टींसाठी आम्ही असं डिसाईड केलं की चला आपण त्यांच्याच गाडीने जायचं. तर गेट जवळ मेन गेटला त्यांनी आम्हाला सांगितलं की आमची गाडी जी आहे ती आत्ताच काही वेळापूर्वी पुढे गेलेली आहे. जर तुम्हाला त्या गाडीने जर प्रवास करायचा असेल आणि फिरायचं असेल तर मग आम्ही पुढे वॉकी टॉकीने त्यांना थांबवून ठेवू. पुढचं जे गेट आहे त्या ठिकाणी गाडी थांबेल, तोपर्यंत तेवढ्या अंतर तुम्ही त्या फॉलो करा आणि ती थांबलेली असेल तुमची वाट बघत, तोपर्यंत तुम्ही पोहोचाल आणि तिथून पुढे तुम्ही ट्रॅव्हलिंग करा. तर असं ऐकल्यानंतर मग स्वप्नील आहेत त्यांनी पण स्पीडमध्ये गाडी चालवायला सुरुवात केली. आम्हाला तिथे लवकर पोहोचायचं होतं कारण त्या गाडीमध्ये काही पर्यटक होते आणि ते वाट बघत तिथे आमची थांबली असतील. तर या विचाराने स्वप्नील आहेत त्यांनी पण थोडं लवकर जायचं ठरवलं. आणि रस्ता तुम्ही बघू शकता, अगदी दाट झाडी, म्हणजे आत्ताच इथे दाट झाडी दिसते. आता पुढे किती काय काय बघायला मिळणार आहे याची मी कल्पनाच करत होते. कोणत्या दिवसात प्राणी बघायला भेटतात? म्हणजे आता ऊन आहे ना, सकाळ संध्याकाळ जरा जास्त. 6 वाजता चालू नसतं ना बंद. किती वाजता चालू होतो? 6ला चालू. त्यावेळेला प्राणी बघायला म्हणजे चान्सेस जास्त आहेत काय? 3 वाजता आपण त्याला चालू काय सर, 6 वाजेवर बाहेर जातो आपण. त्यावेळी बघायला मिळतं. जे गाईड आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की हे जे नॅशनल पार्क आहे ते दर गुरुवारी बंद असतं. तसंच पावसाळ्याचे जे दिवस असतात त्यावेळेला सुद्धा ते बंद असतं. त्यावेळेला कोणीही पर्यटक येत नाहीत. आणि तसेच थोडंसं हा जो प्रकल्प प्रचंड मोठा आहे आणि पावसाळ्यामध्ये आत गाडी घेऊन जाणं सुद्धा कठीण आहे, त्या कारणास्तव हे बंदच असतं. सूर्यावर केलाय डेरिंग आहे. ट्रेनिंग असते, ट्रेनिंग आहे ना. नाही
नाही लपून त्याचं खाली तू उचलून बसली जात त्यांनी बघितलेली का उचलून बसली असं त्याचं वैशिष्ट्य असते गोरपडी ब्लॅक पक्षी त्यांना कुठं दिसली नाही. पळाली पळाली बापरे केवढ्या स्पीड मध्ये पळाली ती बघायची तुम्ही बघितली म्हणजे दिसली पळताना पुढे तिकडे गेलीस तुमच्या समोर खूप स्पीड मध्ये पळाली काय यात दिसतंय मोबाईल मध्ये काय दिसतंय सगळीकडे झाडच दिसतात नाही फार स्पीड मध्ये पळाली भयंकर स्पीड होतं त्याचं त्यांची ही घरं होती त्यांची पहिली पडलेली पुनर्वसित केले किती साली झाले ते पुनर्वसन 81 ला आपण चाळीच्या आम्हाला निघायचं तिथं म्हणजे व्हायचं मला आधी असं वाटलं की एवढे उंच म्हैस गव आहेत का काय अरे बेडूक ए पांढरा बेडूक कुठे हा काय हे बघा हा समोर फोटो काढा त्याचा हा बघा पांढरा शुभ्र हे काहीतरी दिसलं एक कसला बेडूक आहे हा शर्विल मॅडम पावसाळ्यात लय दिसतो आता अचानक कसे पडलं ना रॉड शर्विल बघितला बेडूक हे बघ बेडूक शर्वीत बघ दिसला का डराव दराव नाही तुझं बेडूक आहे दराव का आपण त्याला वेगळा आणि त्यानं काय खाल्लंय काय ते पोटाची ते बघा अशी उंचवटे आलेत 2 हो केवढी उंचवटी मारली त्याने मारतो की तसं मॅडम केवढा उंचवटी मारली आपण फक्त रेकॉर्ड करूया बाबा फोटो काढते पांढरा शुभ्र झोपलाय बेडूक तो हा ड्रायव्हर ते बेबी तुझं बेडूक आहे खाली बघ आऊ. हे काय होतं इथे जरा कसं थांब बाळा थांब ह्याला घेता येईल का खाली तो मी थांब ए उडी मग तसं येऊ दे की चालेल त्याला सोड मला सोड मला पण पाडशील रे इकडून जा ना शर्विल पकड हेच आहे दादाच आहे खाली असून जाऊ चला काय झालं मुलाची शाळा तिथे येतो का म्हणतो येतो शर्विल चालायचं बाळ बोलून नाही मला बाळा हे कसलं हे कर बाळा जांभूळच आहे पण वेगळी दिसतात ना रानमेवा इकडचा जरा फरक आहे भयंकर ऊन आहे पण तो काय तुमच्या पाठीमागे उन्हातानामध्ये फिरून काहीच नाही दिसलं फक्त मग अशी घोरपड दिसली चला बसा दोन वाघिणी आहेत काय फक्त एवढ्या याच्यात 4 वाघिणी 4 वाघ 6 वाघ आहेत मॅडम होय टोटल 6 10 वाघ आहेत 50 100 आहेत 100 मधला एक तर दिसला पाहिजे नशीब मॅडम आमच्या इथे येतो कधी कराडात आमच्या दारात येतो गावात म्हणजे हो डोंगराळ भाग आहे ना. कराडला पण ना मध्ये एकदा आलेला पोस्ट ऑफिस ह्याच्यामध्ये
बरं का सर, तिथं पण येतो उदगीचं मंदिर आहे ना, हा उदगीच्या मंदिरात रातच्या 12 वाजता पाय येतो, रातच्या 12 वाजता. देवीच्या मंदिराला. हा. बिबट्या आहेत. आमचं कुत्र नेलं की. आमच्या इकडे हो मग बिबट्या गावचं घेऊन जाते. कुत्र नेलं, चुलत्यांची शेळी नेली, बरंच काय काय. कसं आगाशीच्या डोंगराच्या पायथ्याला गाव आहेत ना, तिथं बिबटे फिरतच असतात. आता ऊसतोड वगैरे झाल्यावर जरा रिकाम होते, पण दाट असली ना झाडी की मग ते बरोबर येतात त्या वेळेला. त्या आंब्याचं झाड आहे. आंबा वाळायचं. वीज पडली. आंबा तो वाळायला नाही. आई वाचलं मी कुठतरी जणीचा. जणीचा आंबा हा. किती वर्षापूर्वीच? 350 वर्षापूर्वी मॅडम झालाय. 350. हो. त्याला काय पालवी पण फुटत नाही काय आता मग? नाही आता दिवाळीच्या मॅडम वीज पडली. नाही, जाऊन बघेल तिकडे एवढं वर सुंदर. नाही जाऊ जाऊन. कुठनं? वर नाही जाऊ. मम्मी का नाही त्याला लगेच नाही बघत आहे तो. बघती उभा माराय. वारा एक नंबर आहे सर. बाबा वरून बघतात सगळं आहे ना. कुठे आले आपण? चांदोली काय अभयारण्य. हा बरोबर, व्यवस्थित शब्द आला. हाय, आला बरोबर. अभयारण्य बरोबर आल्यानं नाचतोय. तू राहतोस का आमच्या वर्षी इथं? हा? उभारलंय. तू आमच्या वर्षी राहतोस का माझ्या वर्षी इथं? काय तोडते? तोडा. हे बघ इथे घे, छोटस घे. हा इथे पकड, ओढ आणि मग घे. हा घ्या. कुठे शोध? हे बघ इथे. एक खायचं नसतं ते, खायचं नाहीये ते. हा दे. हे खायचं नाहीये, कच्चं आहे ना, कच्चं. हा कच्चं आहे. ब्लॅक जांभूळ आहे. म्हणजे हे इकडे जे गोल दिसते तेच अशी मोठी परत उभी होतात काय? हा. पण हिरडा वेगळं आणि बेहडा वेगळं असतं ना. बिहारला आला असेल. हा मग हा कुठला आहे? हिरदाई हिरडा आहे काय हा? आणि बिहारात लाल कलरचा असतो मॅडम. हा हा हा. तेवढीच केवढी शान सावली आहे याची. वारे किती? इथे हा मोठा टॉवर आहे आणि इथून बऱ्याचशा गोष्टी म्हणजे आजूबाजूचा जो काही चांदोली अभयारण्याचा एरिया आहे ना तो बघता येतोय. छान वाटतंय ना. हिरड्याचं झाड आहे हे. झाड आहे. आणि बरोबर बोलला, चांदोली अभयारण्य. कुठे आलाय तू? अभयारण्य. हे हिरड्याचं झाड आहे. हे बघा इथे पिकलेले आहेत. फोटो घे त्याचा. कशाचा? आपण व्हिडिओ पण करूया. जरा त्याला जर पकडायचं समजलं तर सोडलं असतं. कात्रज अभयारण्य. इथे आहे ना. फरक आहे पण इथं दिसलं की मजा. हे बघ हे बघ. बाबांना दाखव, बाबांना दाखव. थांब थांब. हे दाखव, हे दाखव बाबांना. हे जे आहे ते हिरड्याचं झाड आहे म्हणतात आणि याला फळं भरपूर लागलेत खरं. इथे भरपूर फळ आहेत. इकडे या सावली. प्रत्येक ठिकाणी फळ आहेत. इकडे या. आता हिरडा आता आयुर्वेदिक म्हणूनच वापरतो, दुसरं असं काही करू शकत नाही त्याचं ना. सांबर कल. हा सांबर
कुठे गेला की मजा मस्ती सुरू. याचा फोन लागा सर बाहेर नाक्यावर गेलो तिथे 1-2 हत्तीला इथे तिथे बोलू मी इला काही जंगल आहे मॅडम 4 जिल्ह्यात सांगली, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर जास्त भाग आपल्या सांगली जिल्ह्याचा आहे. हो बघा मग असं जंगल पण जंगल पूर्णपणे आपलं ओपन आहे सर. जनावर कधी दिसतील इकडे शर्विल पण जंगलाचा भाग आपल्याला लय मोठा आहे. 100% सकाळच्या वेळी जनावर दिसतेच. आणि आता आपण गाडी जिथपर्यंत नेलेली तिथपर्यंत जाऊ शकतो. तेच की याचं 16 किलोमीटर आहे. 25 किलोमीटर होतं. 16 किलोमीटर गेलो आपण. हो आता बोलण्याच्या कळलं. हा 16 किलोमीटर गेलो आत. आता तुम्ही आले 5 किलोमीटर गाडी आणल्या सर. हो आम्ही हो तिथून मोरे 10 किलोमीटर आहे मॅडम. ओके टोटल हा आपण म्हणजे जाऊन येऊन आता 20 किलोमीटर आलो आपण. म्हणजे त्या आपण जिथं गाडी लावली तिथं 20 किलोमीटर होणार जाऊन. हा. शर्विल जंगल बघायचं काय सर कधी पण सकाळी येत आहे. फक्त गुरुवारचं बंद असतं. आता मी इथे हा जो टॉवर दिसतोय मागे इथून चांदोली अभयारण्याचा जेवढा जो एरिया आहे बराचसा एरिया इथून दिसतोय. आता मी काय वरती चढले नव्हते पण स्वप्नील आहे त्यांनी वरून जाऊन बघून आले. आणि आता आम्ही जनीचा आंबा म्हणून आहे झाड आहे ते सांगतायत की त्याच्यावर वीज पडली त्याच्यामुळे पूर्णपणे जळालेलं आहे. तर तो बघायला चाललोय. अगदी थोड्याच अंतरावर इथे चाललोय. ऊन आहे थोडंसं म्हणजे लागतात अभयारण्य सगळीकडे दाट झाडे त्याच्यामुळे वारा भरपूर आहे. आवाज पण असेल वाऱ्याचा. दिवाळीत पडली यंदा. यंदा पडलं काय? हो यंदा दिवाळीत 20 पडली. त्यामुळं आधी वटल्या नव्हता का नाही 20 पडल्याच्या नंतर बसला सर. अगोदर चांगला होता. हो सूर्य मग काय सांगतो 317 चौरस किलोमीटर एरिया आहे काय. हे झाड कुठूनही दिसत आहे. एवढं मोठं झाड होतं आपलं बर जरी जांबा म्हणून. ते घाप्या वगैरे वीज पडल्यानंतर पडलंय म्हणताय खाली सगळं. तेव्हाच पडले ती दिवाळीच खाल्ल्या पडल्या हे सगळं. म्हणजे 2025 साली. हो पेपर बातमी आलती बरं का ही. हा मी वाचली आहे पेपरला. शर्विल इकडे ये. जरी जांबा आपल्या लय जवळ होते. जो मॅडम हिरदा जो हिरदा मगाचा हिरदा. तेच अरे हा पण हिरडाच आहे. तो बी आहे सर. हिरदा बी हा 2 फरक आहे ते. हा. जमले 2 पोरांचा आता चांगले मॅडम जमले बघा 2 पोरांचा. हा जो जनीचा आंबा आहे तो दिशादर्शक म्हणून पूर्वी वापरला जायचा. आणि एवढं मोठं झाड आहे की आजूबाजूच्या बऱ्याच लांबच्या अंतरापासून हा आंबा दिसायचा. त्यामुळे त्याला दिशादर्शक मानलं जायचं. तर आता बऱ्याच प्रचलित म्हणजे कथा आहेत की त्याला जनीचा आंबा का म्हणतात. तर आता ते एक्झॅक्टली खरं कोणतं ते काहीच माहिती नाहीये. तर आता इथे एक झाड दिसतंय ते जे गाईड आहेत ते म्हणतायत की हे बेहडा आहे. तर मगाशी जे आपण बघितलेलं ते हिरडा होता आणि आता हे म्हणतायत की हे बेहडा आहे. पण मला हे दोन्ही सेमच दिसतात. मला फारसा काही फरक यातला कळत नाहीये. पण हा सुद्धा एक आयुर्वेदिक म्हणजे आयुर्वेदिक झाड आहे आणि त्याचा वापर आयुर्वेदामध्ये केला जातो. हो दिवाळीला आत्ताच म्हणजे आता मागच्या वर्षी झालं की आता गेल्याच वर्षी झालं. त्याच्या आधी आता कुठं बघायला भेटला असता. भेटलाच असता आंबा. आलो पण आपण बघतच बसलाय त्याच्याकडे. चला हरणी दाखवायची. हरणी
आम्ही आता बाहेर चाललोय आणि ते करवंद दिसतात. जरा सांभाळू ना. करवंद दिसत आहेत. तर स्वप्नील आहे ते करवंद घ्यायला उतरलेत. आणि आम्ही वरती गेलेलो अभयारण्यात वरती फिरायला, तर तिथून आम्हाला हे सुद्धा रानमेवा भेटलेला आहे. हे बघा, आता इथे आहेत ही जांभळं. अतिशय गोड लागतात, पण ना याचा कलर आहे ना एवढा डार्क आहे ना, हाताला लागतो. माझे हात सगळे जांभळांनी हे झालेत, कारण मी खात होते मगाशी. आणले करवंद भरपूर आहेत. आत रानमेवा म्हटलं की मला प्रचंड आवडतो. आणि त्यात जांभळं करवंद असे असतात की वर्षातूनच एकदा मे महिन्यातच असतात. एप्रिल मे मध्येच असतात. आता एकदा मे महिना संपला ना की एकदा संपून गेले की काही मिळत नाही. त्याच्यामुळे मला तर प्रचंड आवडतात. आणि खूप म्हणजे खूप वर्ष झाले असे म्हणजे आणायला पण करवंद गेले नाही, कारण मी आधी गावी येतात आपल्याकडे. आता करवंदाचं हे जे आहे ना गावी भरपूर असतात, त्याच्यामुळे जाणं होतं पण अलीकडे काही गेले नाहीये. तर आता इथे दिसत आहेत म्हणून मग हे पण थांबून करवंद गोळा करायला लागले. आणि ही मुलं काय करतायत इथे एवढी. ते गावातली काही मुलं पण दिसत आहेत मला, गेली निघून. आता इथे ना पुढे गावच आहे, राईट साईडला एक गाव आहे. हे बघ इथे खूप आहेत करवंद. शर्विल थांब जरा, बाबा करून येतात. बाबा घेऊन येतात करवंद. जास्त नका आज जाऊ. भरपूर सारी करवंद भेटलेत. म्हणजे आज माझी आयुष आहे, आयुष अक्षरशः एवढे भरपूर करवंद बघायला भेटलेत. बघायला म्हणजे आता खायला भेटणार आहेत. आता इथे ना इथे एवढ्या लांबून शूट होते की नाही मला माहिती नाहीये, पण वरती आज भरपूर काळे कुठे आहे. काय उतर खाली पाहिजे तर तू. मगाशी वरती जाताना जे धरण बघितलेलं ते हे धरण आहे. आपण कुठे आलोय शर्विल? चांदोली काय अभयारण्य. अभयारण्य तरी बोलायला शिकल्या. सकाळपासून त्याला खूप वेळा अभयारण्य शब्द शिकवतीये मी. आता एकदम व्यवस्थित तो बोलतोय. अभयारण्य. वा कसं घसरलंय शेतामध्ये. झोपाळ्यावर बसून एन्जॉय चाललंय हो ना. झोपाळ्याला बसलाय. झोपाळ्यावर तिथे झोपाळ्यावर बाबाच्या सोबत बसलाय. हो. देवीच्या सोबत बसलाय. आईच्या सोबत. हो. नॅशनल पार्क फिरून आम्हाला जवळपास 3:30-4 वाजायला आलेले होते. आणि आम्हाला सकाळचं जेवण आम्ही काहीही केलेलं नव्हतं. असंच आम्ही वरचं काही खात होतो. चणे वगैरे आमचे खायचे चाललेले होते. आणि उशीर झालेला होता. शर्विलला सुद्धा खूप भूक लागलेली आणि तो सुद्धा मध्ये मध्ये सतत म्हणत होता की मला भूक लागली, खायला हवंय. हा बरोबर. तर असं त्याला खूप खायचं होतं. त्याच्यामुळे आता पहिल्यांदा आम्ही खाली म्हणजे नॅशनल पार्क मधून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदा आम्ही हॉटेल शोधलं. तिथे छान असं मस्त लंच केला, थोडं रिलॅक्स झालो आणि त्याच्यानंतर आम्ही परतीच्या मार्गाला निघालोय. आता कराडला जायला आम्हाला पुन्हा साधारण 1.5 ते 2 तास लागणारच आहेत. एवढा वेळ लागतोच, पण रस्ता अतिशय छान आहे त्याच्यामुळे फारसं काही वाटत नाही. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक आणि शेअर करा. आणि हो अजूनपर्यंत माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. कोंबड्याला फोटो काढते. कोंबडी पण काढले नाही पकडत.